राज्याचा समाविष्ट करणे. यामध्ये बघा दोन महत्वाच्या बाबी दिलेल्या आहे की एखादा भूप्रदेश योग्य अटीवरती त्याला भारतीय संघराज्यामध्ये ऍडमिशन दिल्या जाऊ शकतो. नंतर किंवा मध्ये किंवा त्याला त्याची राज्य म्हणून स्थापना केल्या जाऊ शकते किंवा त्याला स्थापन करण्याचा अधिकार हा संसदेला असेल. आता या दोन गोष्टी आपण स्पष्ट करून घेऊ. एखादं क्षेत्र असेल, या क्षेत्राला भारतीय संघ राज्यामध्ये जर समाविष्ट करायचं असेल, आपण हे उदाहरण समजून घेऊ. या ठिकाणी उदाहरणार्थ आता या ठिकाणी नेपाळ हा एक देश आहे. या नेपाळने जर आपल्याला विनंती केली की मला भारतीय संघ राज्याचा एक भाग व्हायचा आहे, मग संघ राज्याचा भाग व्हायचा असेल तर या संबंधी जो काही अधिकार असेल, हा अधिकार भारतीय संघ राज्यामध्ये त्याला प्रवेश देण्याचा अधिकार हा संसदेला असेल. संसद योग्य अट लावून या ठिकाणी त्याला भारतीय संघ राज्यामध्ये प्रवेश देऊ शकते. याचबरोबर नुसतं प्रवेश देऊ शकत नाही तर त्याची स्थापना करू शकते. मग आता स्थापना करत असताना या ठिकाणी त्याचा काही भूभाग हा दुसऱ्या राज्याला जोडला जाऊ शकतो, काही भूभाग खालच्या राज्याला जोडला जाऊ शकतो किंवा त्याला पूर्णपणे स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला जाऊ शकतो. हे संसदेच्या मनावरती असणार. संसदेला जे योग्य वाटेल त्या कृतीद्वारे योग्य अटीवरती या नवीन भूप्रदेशाला भारतीय संघ राज्यामध्ये प्रवेश दिला जातो. कलम 2 नुसार जो भारतीय संघ राज्याचा प्रदेश नाहीये, भूभाग नाही, भारतीय संघ राज्याचा भाग नाही, अशा भागाला भारतीय संघ राज्यामध्ये प्रवेश दिला जातो. यानुसार जे काही प्रवेश असेल यासाठी हा अधिकार हा संसदेला असेल. संसद योग्य अटीवरती त्यांना प्रवेश देणार आणि त्याची नवीन राज्य म्हणून सुद्धा स्थापना करू शकते किंवा आहे त्या संघ राज्यामध्ये विलय करू शकतात. हे दोन्ही अधिकार हे भारतीय संसदेला देण्यात आले. कलम 2 नुसार दोन गोष्टी होत असतात. पहिली गोष्ट असेल त्याला एखादं क्षेत्र हे भारतीय संघ राज्याचा भाग नाही, त्याला योग्य अटीवरती त्याला भारतीय संघ राज्यामध्ये प्रवेश दिला जातो. दुसरी गोष्ट त्याला त्याची स्थापना करण्याचा अधिकार राज्य म्हणून किंवा एखाद्या प्रदेशामध्ये त्याचं विलय करून स्थापना करण्याचा अधिकार सुद्धा या कलम 2 नुसार भारतीय संसदेला असेल. आपण जर बघितलं उदाहरणासाठी या ठिकाणी एखादा विद्यार्थी असेल, या विद्यार्थ्याला आपण ऍडमिशन देतो. ऍडमिशन दिल्यानंतर एखादा विद्यार्थी याला आपण शाळेमध्ये प्रवेश देतो. प्रवेश देईपर्यंत तो शाळेचा भाग नसतो. प्रवेश दिल्यानंतर तो शाळेचा विद्यार्थी होतो. मग आता या विद्यार्थ्याला आपण फक्त शाळेत ऍडमिशन देऊन चालणार नाही, तर याला एका विशिष्ट वर्गामध्ये आपल्याला त्याला बसवावं लागेल. तो पहिलीचा असू शकतो कदाचित विद्यार्थी, दुसरीचा असू शकतो, तिसरीचा असू शकतो. कोणत्या तरी एका वर्गामध्ये त्याला आपल्याला बसावं लागेल, प्रस्थापित करावं लागेल. तसंच या कलम 2 नुसार सुद्धा नवीन भूप्रदेशाला भारतीय संघ राज्यामध्ये त्याला प्रवेश दिला जाईल. नुसता प्रवेश देऊन चालणार नाही, तर त्याचं कोणत्या तरी वर्गामध्ये त्याचं नाव दाखल करून घ्यावं लागेल. त्या वर्गामध्ये त्याला जागा द्यावं लागेल, बसवावं लागेल. तसंच जे काही कलम 2 नुसार नवीन भूप्रदेश असेल किंवा नवीन राज्यांना योग्य अटीवरती आपण आपल्या भारतीय संघ राज्यामध्ये प्रवेश देऊ. आता प्रवेश फक्त नुसता प्रवेश देऊन चालणार नाही, तर त्याला योग्य ठिकाणी त्याला स्थानापन्न करावं लागेल, त्याला राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा द्यावा लागेल. हे कलम 2 नुसार स्पष्ट होतं. कलम 3 आपण समजून घेऊ. कलम 3 मध्ये विशिष्ट क्षेत्र वेगळे करून राज्य निर्माण करणे या बाबीचा समावेश होतो. आता कलम 3 जे असेल, ऑलरेडी जे काही भारतीय संघ राज्य आहे जे आता सध्या तयार झालेलं आहे, यामध्ये बदल करण्यासंदर्भात आहे. कलम 2 जे आहे हे जे संघ राज्य आहे ज्याचा भाग भारतीय संघ राज्याचा तो नाही, त्याच्याशी संबंधित होतो. कलम 3 हे भारतीय संघ राज्य जे ऑलरेडी अस्तित्वात आहे भूप्रदेश त्याच्या संदर्भात आहे. यामध्ये कलम 3 मध्ये विशिष्ट क्षेत्र वेगळे करून राज्य निर्माण करण्यासंदर्भात देण्यात आले. कलम 3 मध्ये 3A मध्ये ही बाब दिलेली आहे की यानुसार विशिष्ट क्षेत्र
हे वेगळं केलं जाऊ शकतं. यामध्ये एकापेक्षा जास्त राज्याचं जे काही क्षेत्र असेल ते एकत्र केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या राज्याचं क्षेत्र हे कमी केलं जाऊ शकतं आणि एक नवीन भूप्रदेश त्या ठिकाणी तयार केला जाऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी जे काही क्षेत्र असेल, एरिया जो असेल, एखादा एरिया हा वेगळा केला जाऊ शकतो. याचबरोबर 2 किंवा अधिक राज्याचा जो काही विशिष्ट एरिया असेल हा वेगळा करून त्या ठिकाणी राज्य निर्माण केला जाऊ शकतो. हे सर्व या कलम 3A मध्ये समाविष्ट असणार. 3B मध्ये एखाद्या राज्याचं क्षेत्र हे वाढवल्या जाऊ शकतं. याचबरोबर 3C मध्ये एखाद्या राज्याचं क्षेत्र हे घटवल्या जाऊ शकतं. याचबरोबर 3D मध्ये एखाद्या राज्याची जी काही सीमा असेल, जी सीमा असेल या सीमेमध्ये फेरफार केला जाऊ शकतो. याचबरोबर 3E मध्ये जे काही राज्य असेल या राज्याचं जे काही नाव असेल हे नाव बदलल्या जाऊ शकतं. असे प्रमुख हे 5 बदल या ठिकाणी घडत असतात. एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, कलम 3 मध्ये जे काही कलम 3 असेल या कलम 3 मध्ये जे काही क्षेत्र असेल या क्षेत्रामध्ये बदल केला जातो. याचबरोबर कलम 3 मध्ये जी काही राज्याच्या सीमा असतात या सीमामध्ये बदल केला जातो. कलम 3 नुसारच त्या राज्याचं जे काही नाव असेल हे नाव बदलल्या जाऊ शकतं. हे 3 बदल कलम 3 नुसार होत असतात. म्हणजे क्षेत्र असेल, सीमा असेल किंवा नाव असेल, हे 3 प्रमुख बदल हे कलम 3 नुसार होणार. यामध्ये काय काय होऊ शकतं आपण 3A मध्ये बघितलेलं आहे की एखाद्या राज्याचं विशिष्ट क्षेत्र, आपण जर याचं उदाहरण बघायचं ठरलं तर समजा हे जे काही राजस्थान राज्याचं जे काही क्षेत्र असेल हे वेगळं केलं जाऊ शकतं. उत्तर प्रदेशचं हे क्षेत्र वेगळं केलं जाऊ शकतं. हे क्षेत्र म्हणजे 2 पेक्षा जास्त राज्याचं क्षेत्र एकत्र करून नवीन क्षेत्र या ठिकाणी तयार केलं जाऊ शकतं, नवीन राज्य निर्माण केलं जाऊ शकतं. याचबरोबर यामध्ये कलम B मध्ये एखाद्या राज्याचं क्षेत्र वाढवलं जाऊ शकतं. म्हणजे बघा या ठिकाणी हा जो काही तेलंगणा असेल असं गृहीत धरू आपण की तेलंगणाचं क्षेत्र जर वाढवायचं असेल तर अशा पद्धतीने हा भूप्रदेश तेलंगणाला जोडला जाऊ शकतो. म्हणजे या राज्याचं क्षेत्रफळ वाढवलं जाऊ शकतं. याचबरोबर ह्या राज्याचं क्षेत्रफळ कमी करण्यात आलं म्हणजे पुढे चालून कलम 3C नुसार राज्याचं क्षेत्र आहे हे क्षेत्र काय केलंय, कमी केलंय. कलम 3D नुसार जे काही राज्याच्या सीमा असेल या सीमा संदर्भात काही वाद असेल तर त्या सीमामध्ये फेरफार केला जाऊ शकतो. हा फेरफार करण्याचा अधिकार हा संसदेला असेल. याचबरोबर 3E नुसार त्या राज्याचं नाव बदलायचं असेल तर हे नाव या ठिकाणी बदलल्या जाऊ शकतं. आता कलम 3 नुसार हे सर्व बदल घडत असतात. आता या 3चं जी काही अंमलबजावणी असेल या अंमलबजावणी संदर्भात आपण याची जी काही प्रक्रिया आहे ती समजून घेऊ. यामध्ये नियम असा देण्यात आलेला आहे की या संबंधीचं जे काही विधेयक असेल हे विधेयक या संदर्भात पहिली अट ही असेल की असे विधेयक संसदेमध्ये मांडण्यापूर्वी इथं राष्ट्रपतीची पूर्वसहमती आवश्यक असेल. म्हणजे या कलम 3 नुसार कोणताही जर बदल करायचा असेल, संघराज्याच्या विशिष्ट क्षेत्रामध्ये काही बदल करायचा असेल तर या संदर्भातलं जे काही विधेयक असेल यासाठी जे काही राष्ट्रपती असेल या राष्ट्रपतीची पूर्वसहमती असलेलं विधेयक मांडल्या जाऊ शकतं. पूर्वसहमतीनेच हे विधेयक मांडावं लागतं. दुसरी अट अशी आहे, दुसरा नियम या संदर्भात असा आहे, हे जे काही विधेयक मांडलं जाणार आहे राष्ट्रपती या विधेयकाला जी काही परवानगी देणार आहे त्यापूर्वी संबंधित जे काही राज्य विधिमंडळ असेल किंवा ज्या क्षेत्रासंबंधी असा बदल केला जाणार आहे, कलम 3 नुसार आपण जे काही बदल बघितले ते जे बदल करायचे आहे त्या राज्य विधिमंडळाचं त्याचं मत या ठिकाणी विचारात घेतलं जाणार किंवा मत जाणून घेतलं जाणार. मग आता हे जे काही मत असेल, ओपिनियन असेल, विशिष्ट कालमर्यादा देऊन राष्ट्रपती हे संबंधित स्टेट असेंब्लीकडे किंवा विधिमंडळाकडे
अशा पद्धतीचं विधेयक जे काही तयार झालेलं आहे ते विधेयक त्यांच्याकडे पाठवणार, विशिष्ट कालमर्यादा देऊन संबंधित विधानसभेकडून मत मागवणार. या संदर्भात कालमर्यादा वाढवण्याचा अधिकार हा प्रेसिडेंटचा असेल किंवा त्या कालमर्यादेच्या आत अशा स्वरूपाचं जे काही विधेयक असेल ते विधेयक आल्यानंतर हे विधेयक तेव्हा या विधेयकाला हे गव्हर्नमेंट बिल पार्लमेंटमध्ये मांडण्याची परमिशन या ठिकाणी राष्ट्रपती देतात. इथं अजून एक गोष्ट अशी आहे की जे काही स्टेट असेंब्ली आपलं जे काही मत या ठिकाणी पाठवते तर ते हे मत राष्ट्रपतीवरती किंवा संसदेवरती बंधनकारक नसतं. दुसरी अट अशी आहे की जर हे जे काही बिल मांडल्या जाणार आहे या बिलासंदर्भात काही दुरुस्त्यानंतर पार्लमेंटने केल्या, एकदा ओपिनियन राष्ट्रपतीची सहमती घेतली, राष्ट्रपतीने स्टेट असेंब्लीचे ओपिनियन जाणून घेतल्यानंतर पुन्हा संसदेला असं वाटलं की या बिलामध्ये काही दुरुस्ती करण्याची गरज आहे, दुरुस्ती केल्यानंतर पुन्हा राष्ट्रपतीची सहमती घेण्याची आवश्यकता नाही किंवा स्टेट असेंब्लीची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. हे विधेयक पार्लमेंटमध्ये मांडल्या जाणार, साध्या बहुमताने हे विधेयक पास होणार, म्हणजे दोन्ही सभागृहामध्ये याच्यावरती चर्चा होणार, चर्चा होऊन पहिले सभागृह पास करणार, पास करून दुसऱ्या सभागृहाकडे पाठवणार आणि दुसरे सभागृह या ठिकाणी पास करून हे विधेयक पार्लमेंटकडून पास होऊन आता स्वाक्षरीसाठी राष्ट्रपतीकडे येणार आणि राष्ट्रपती या ठिकाणी आता त्यांनी सहमती दिलेली असल्यामुळे, पूर्वसहमती त्याची असल्यामुळे ते या ठिकाणी सिग्नेचर करतात आणि तेव्हा हे कलम 3 नुसार जे काही आपण बदल बघितलेले ते बदल प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये येतात. आता हे जे काही बिल असेल हे गव्हर्नमेंट बिल असेल, आपण बिलाचे वेगवेगळे प्रकार पुढे बघणार आहोत. प्रायव्हेट मेंबर बिल असेल, गव्हर्नमेंट बिल असेल, हे बिल जे काही मांडलं जातं हे शासनाचे जे काही धोरण असतं, गव्हर्नमेंट बिल असतं, या गव्हर्नमेंट बिल पुढे पार्लमेंटमध्ये पास होऊन संसदेमध्ये पास होऊन हे राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीसाठी जात असतं. अशा पद्धतीने कलम 3 मध्ये बदल केला जातो. आता बघा, कलम 3 मध्ये बदल होत असताना जे काही कलम 4 आहे हे कलम 4 समजून घेऊ. एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, कलम 2 किंवा कलम 3 मध्ये जे काही बदल होत असतात हे घटना दुरुस्तीच्या बाहेर ठेवण्यात आलेलं आहे. यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नसेल, प्रक्रिया घटना दुरुस्तीचीच असेल साध्या बहुमताने, परंतु ती घटना दुरुस्तीच्या बाहेर ठेवण्यात आलेली घटना दुरुस्ती मानल्या जाणार नाही. कलम 3 ची जी काही माहिती घेतली यावरून काही महत्त्वाच्या बाबी स्पष्ट होतात. त्यामध्ये एक पहिली बाब स्पष्ट होते, संसद आपल्या इच्छेनुसार राजकीय नकाशा बदलू शकते. देशाचा जो काही राजकीय नकाशा असेल यामध्ये बदल घडवून आणण्याचा अधिकार हा संसदेला असेल. संसद जो काही राजकीय नकाशा असेल तो चेंज करण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो. याचबरोबर जे काही राज्याची जी काही क्षेत्रीय अखंडता आहे, म्हणजे जे काही राज्य असेल या राज्याचं जे काही अखंडता आहे याची शाश्वती किंवा याची हमी, भविष्यातील हमी ही संविधानाने किंवा घटनेने दिलेली नाही. म्हणजे त्या राज्यामध्ये उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य आज जसं अस्तित्वात आहे तसंच ते कंटिन्यू भविष्यात अस्तित्वात राहील याची हमी नाही. तिसरी गोष्ट, जे काही एक शब्द वापरला तो भारतीय संघराज्या संदर्भात, विनाशी राज्याचा अविनाशी संघ. बघा, म्हणजे विनाशी राज्याचा, विनाशी म्हणजे नष्ट होणारा, विनाशी राज्याचा अविनाशी संघ, अविनाशी म्हणजे नष्ट न होणारा. म्हणजे या ठिकाणी केंद्र, याचा अर्थ असा होतो दुसरा, केंद्र राज्य नष्ट करू शकते, परंतु आपले जे काही राज्य आहे हे राज्य केंद्र नष्ट करू शकत नाही. म्हणजेच विनाशी राज्याचा अविनाशी संघ असं वर्णन जे काही आहे ते भारतीय संघराज्याचं केलं जातं. याचबरोबर जे काही अमेरिकेचं जे काही संघराज्य आहे या अमेरिकेच्या संघराज्याचं वर्णन, USA संघराज्याचं वर्णन हे अविनाशी राज्याचं अविनाशी संघ असं केलं जातं. तुम्हाला परीक्षेत या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक कन्फ्यूज होतं हे दोन शब्द, विनाशी काय अविनाशी काय, तर त्यामुळे यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. अमेरिकेचं जे काही संघराज्य आहे हे कराराद्वारे राज्य एकत्र येऊन तयार झालेलं असल्यामुळे या राज्यांना केव्हाही बाहेर फुटून पडण्याचा अधिकार आहे. यामुळे ते संघराज्य हे अविनाशी आहे
म्हणजेच अविनाशी राज्याचा अविनाशी संघ असं त्याला म्हटलं जातं. परंतु भारतीय संघ राज्याला राज्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. राज्याची क्षेत्रीय अखंडता याची हमी देण्यात आलेली नाही. म्हणून विनाशी राज्याचा अविनाशी संघ, अविनाशी म्हणजे कधी नष्ट न होणारा असा संघ, असं वर्णन भारतीय संघ राज्याचं केलं जातं. याचबरोबर जे काही संघ आहे, केंद्र आहे, हे केंद्र जे काही स्टेट आहे हे स्टेट नष्ट करू शकतं. परंतु जे काही राज्य आहे हे राज्य केंद्र नष्ट करू शकत नाही. अमेरिकेचं या ठिकाणी उलट आहे. अमेरिकेचे राज्य हे केंद्र नष्ट करू शकतात, आलं लक्षात. परंतु आपले जे काही संघ राज्य असेल, केंद्र हे राज्य नष्ट करू शकतात किंवा त्याचं रूपांतर करू शकतात. परंतु जे भारतीय राज्य असेल हे राज्य केंद्र संपुष्टात आणू शकत नाही. असा हा पूर्ण व्यापक अर्थ कलम 3 चा होतो. हा या ठिकाणी आपण समजून घेतला.